नमस्कार मंडळी, खाद्यरुचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण अगदी शेंगदाण्याची चटणी करणार आहोत. अगदी साधी सोपी आहे, महिनाभर टिकणारी आहे. तुम्ही बघू शकता मस्त गोळा होतोय, छान अशी ओलसर झालेली आहे. तर काय करायचं, 2 वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मीडियम फ्लेमवर असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आहे. जेवढे आपण मंद भाजू ना तेवढे ते छान खरपूस होतात. हे बघा, चांगले इथे मी 10 ते 12 मिनटं मंद आचेवर छान हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान भाजून झालेत. तर लगेचच आपण ताटामध्ये काढून घेऊयात, म्हणजे ते थंड होतील. त्यानंतर इथे मी 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. ते सुद्धा खरपूस मी तडतडेपर्यंत भाजून घेणार आहे. तीळ हलकेसे तडतडायला लागले की समजायचं की तीळ भाजून झालेले आहेत. हे बघा, तीळ आपले छान भाजून झालेत, ते सुद्धा काढून घेतलेत आणि शेंगदाणे सुद्धा आपले थंड झालेले आहेत. मग काय करायचं, हे शेंगदाणे आहेत हे अर्धवट सालं काढून घेणार आहे मी, पूर्ण सालं नाही काढणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने अर्धवट असे शेंगदाण्याची साल आपण काढून घेतलेली आहेत. आता पाखडून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते चटणी कशी बनवायची ते. एकदम झटपट होते, पण एकदा केलीत ना महिनाभर टिकते. हे बघा, सालं मी पाखडून घेतलेली आहेत. आता लगेचच आपण चटणी करायला घेऊया. एक मोठा मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये हे शेंगदाणे घालायचे आहेत आणि भाजून घेतलेले तीळ सुद्धा घालूयात. ते सुद्धा थंड झालेत बरं का, गरम असताना नाही घालायचे. शेंगदाणे आणि तीळ दोन्हीही थंड झालेले आहेत, ते घालूयात. आता त्यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा आहे. हे बघा, जवळपास इथे अर्धी वाटी लसूण मी घेतलेला आहे, तो घालणार आहे. चवीनुसार मीठ घालूया. अंदाजाने मी इथे पाऊण चमचा मीठ घातलेला आहे आणि पाऊण चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे आणि कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे. तुम्हाला तिखट जास्त हवे असेल तर तुम्ही जास्त घातलं तरी चालेल. पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया आणि चालूबंद करून आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता हे जे साहित्य आहे थोडंसं जास्तच आहे, त्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. एकदम जास्त फिरवायचं नाहीये, चालूबंद करून आपल्याला ही शेंगदाण्याची चटणी फिरवायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त अगदी छान शेंगदाण्याची चटणी आपली तयार झालेली आहे, अगदी झटपट. 2 बॅचमध्ये ही मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. हे बघा, थोडीशी चरचरीत अशी फिरवून घ्यायची आहे. मस्त अगदी महिनाभर टिकणारी आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही पण अशीच करत असाल, पण मी केली म्हणून तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर केलेली आहे. नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर खरंच माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की चॅनलवर जा. खाद्यरुची मराठी रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट्स मात्र मला नक्की कळवा बरं का. एका काचेच्या बरणीत भरून ठेवायची, एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. धन्यवाद.